भारतीय स्त्रियांची ओळख बदलली, पण कशी? आधी ज्ञान हरवलं आणि नंतर त्याच ज्ञानानं वेगळ्या दृष्टिकोनातून इंटरप्रिटेशन झालं. 19व्या शतकामध्ये वेदांचं इंग्रजी भाषांतर झालं, ज्यामुळे भारतीय ग्रंथ समजले. हे काम मॅक्स म्युलर सारख्या विद्वानांनी केलं, पण हे ट्रान्सलेशन कॉलोनियल माइंडसेटने इन्फ्लुएन्स्ड होते. त्यामुळे झालं असं की स्त्रियांच्या इंटेलेक्च्युअल रोलपेक्षा त्यांच्यावरच्या रेस्ट्रिक्शन्स जास्त हायलाइट झाल्या. ज्या स्त्रिया एकेकाळी विद्वान होत्या त्यांचं कॉन्ट्रीब्युशन बाजूला राहिलं आणि एक इनकम्प्लीट पिक्चर तयार झाली, ज्यात भारतीय स्त्रीचं काम नेहमी दबलेलं किंवा स्त्री दबलेली असं दाखवलं गेलं. पण हे पूर्ण सत्य नाही. नमस्कार, मी सायली, युअर हायजीन एक्सपर्ट, तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक सिरीज, भारतामध्ये पिरियड्स हा कधीच टॅबू नव्हता, पार्ट 3. बरं, एवढ्यावरच संपत नाही. पुढे अजून कोणती कारणं याला जबाबदार आहेत ते जर समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करा पिरियड. आपल्या इतिहासामध्ये शक्ती होती, पण नॅरेटिव्ह बदललं. ऑलवेज रिमेंबर, हिस्ट्री डिडंट इरेस हर पॉवर, इंटरप्रिटेशन डिड.